नमस्कार मंडळी. कैरीचा सीझन आला की लोणची तर होतातच, पण आज बनवूया आंबट, गोड, तिखट आणि जिभेची चव वाढवणारा झकास कैरीचा मेथांबा. हा मेथांबा इतका टेस्टी होतो ना की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. विशेषतः आजारपणात जिभेची चवच बदलून टाकतो. सर्वात आधी कडक तोतापुरी कैरी घ्या आणि तिचे छोटे छोटे तुकडे करा. कैरी कडक असली की मेथांबा मस्त होतो. आता कढईत थोडं जास्त तेल गरम करा. हो, इथे कंजूशी नाही बरं का. त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथी, 2 ते 3 सुकी मिरची, 1/4 चमचा हिंग टाका. खमंग फोडणी झाली की त्यात कैरीचे तुकडे घालून हलके परता. आणि हो, झाकण ठेवायचं नाही, नाहीतर कैरी सॉफ्ट होईल. आता त्यात अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाका. कैरीचा रंग हलका बदलला की 1 वाटी गूळ ॲड करा. गुळाचा छान पाक तयार होईल. मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहा. शेवटी 1 चमचा मिरची पावडर. कलर पण मस्त आणि टेस्ट पण नेक्स्ट लेवल. एक छान तार आली की समजा मेथांबा रेडी. आणि बस, तयार तुमचा रसरशीत आंबट गोड तिखट कैरीचा मेथांबा. वर्षभर आरामात टिकतो. भाकरी, पोळी किंवा फक्त चमच्याने खाल्लं तरी मजा काही आवरच.